नमस्कार मुलांनो. आपण गेल्या वेळी मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट हा टॉपिक आपण पाहिला. त्याचा अभ्यास झाल्यानंतर त्या मुद्द्याच्या आधारे आपण विविध प्रकारचे रूल्स समजून घेतले. मॅग्नेटिझम कशा पद्धतीने वर्क करत असतं त्या गोष्टी आपण पाहिल्या. त्यामध्ये फ्लेमिंग्सने लेफ्ट हँड रूलचा वापर आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला करता येईल प्रयोगासाठी त्याचाही विचार दिलेला होता. त्यामध्ये फोर्स ऑफ कंडक्टर थंबचा वापर आपण करतो. त्यानंतर डायरेक्शन ऑफ द करंट, त्यानंतर डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक, या तिघांचा एकमेकांशी कशा पूरक संबंध आहे आणि तो आपल्याला कसा वर्क करता येईल. ज्यावेळेस आपण एखाद्या वाहकाच्या भोवती चुंबक नेल्यानंतर त्यामध्ये कसा तो फोर्स अप्लाय होतो. द फोर्स ॲक्टिंग ऑन द करंट कॅरिंग कंडक्टर इन द प्रेझेन्स ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. याच तत्वाच्या आधारे त्यांनी आपल्याला फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल हा सांगितला. तोच मुद्दा घेऊन तुम्ही कधी पाहिलं असेल इलेक्ट्रिक मोटार्स. हाच टॉपिक आपण आज याच्यात घेणार आहोत. दैनंदिन वापरामध्ये आपल्याला अनेक गोष्टी अशा असतात की ज्या आपण वापरत आहोत आणि या तत्वाच्या आधारावर आहे. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आहे. एनर्जी कॅन चेंज इट्स फॉर्म. अ डिव्हाइस चेंजिंग इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू द मेकॅनिकल एनर्जी इज नोन ॲज इलेक्ट्रिक मोटर. मी आता डेफिनेशन सांगितली. अ डिव्हाइस चेंजिंग इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू द मेकॅनिकल एनर्जी म्हणजे विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करणाऱ्या उपकरणाला, साधनाला आपण इलेक्ट्रिक मोटर असं म्हणू शकतो. आपल्या अवतीभोवती असे अनेक वस्तू आहेत. फॅन, तुमच्या घरातला जो फॅन आहे त्याचं तंत्र जे आहे ते याच प्रिन्सिपलवर आधारित आहे. तत्त्व जे आहे रेफ्रिजरेटर्समध्ये सुद्धा अशाच प्रकारचं तंत्र वापरलेलं आहे. तुम्ही घरात वापरत असलेलं मिक्सर्स त्यांच्यामध्ये सुद्धा याच पद्धतीचं तंत्र आहे, कारण त्याच्यामध्ये मूव्हमेंट तुम्हाला दिसणार. वॉशिंग मशीन्स त्यामध्ये सुद्धा बघा तिथे वस्तू आणि ते जे उपकरण आहे तिथे गोलाकार फिरत असतं. कॉम्प्युटर्समध्ये सुद्धा या तत्वाचा वापर केलेला आहे. काही फॅन्स वगैरे, काही CD प्लेयर्ससारखा तो तिथे आतमध्ये युनिट असतं ते फिरत असतं. आणि पंप्स, वॉटर पंप्स आपण ज्याला म्हणतो, आता चित्रामध्ये तुम्हाला जो निळ्या रंगाचा ज्याला आपण वॉटर पंप्स नावाने ओळखतो, तर याच तत्वावर आधारित असणारा भाग आपण आता शिकणार आहोत. हाऊ डज धिस मोटर वर्क. Now we learn about the electric motor. पुस्तकामध्ये दर्शवलेली ही आकृती तुम्हाला काढायची परीक्षेला आणि त्याचं तुम्हाला स्ट्रक्चरल भाग, कसं स्ट्रक्चर अरेंजमेंट करायचं आणि वर्किंग कसं करतं हा भाग इथे आहे. तुम्हाला त्याचे भाग पाडायचे. समजा 5 मार्काला हा प्रश्न आला तर तुम्हाला त्याचं प्रिन्सिपल तुम्ही लिहू शकता, त्याची डेफिनेशन लिहू शकतात आणि त्यानंतर त्याचं वर्किंग लिहू शकतात. त्याचे पार्ट्सची सुद्धा माहिती काही वेळेस विचारली जाते. डिव्हाइस विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू द मेकॅनिकल एनर्जी इज कॉल्ड इलेक्ट्रिक मोटर. ही त्याची डेफिनेशन्स आहे. त्याचं प्रिन्सिपल आता सांगतो. इलेक्ट्रिक मोटर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल दॅट अ करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्सेस अ फोर्स. म्हणजे इलेक्ट्रिक मोटार ही अशा पद्धतीने या तत्वावर काम करते की जेव्हा करंट कॅरिंग कंडक्टर हे मॅग्नेटिक फील्डमध्ये जर ठेवलं तर त्याच्यावर बल प्रयुक्त होत असतं आणि त्यानुसार ते कार्य घडून येतं. हे त्याच्यामध्ये आहे. तर आपल्याला
आकृतीत दाखवल्याप्रमाणे परीक्षेला आपल्याला आकृती ही काढायची आणि आपल्याला त्यानुसार सांगायचं. तर याच्यामध्ये कोणते कोणते महत्त्वाचे घटक आहेत त्यांची मी नावं सांगतो. हे आहे आर्मेचर कॉईल. A large number of the turns insulated copper wire wounded on a iron core in a rectangular shape forms an armature coil. ABCD या पद्धतीने ते आर्मेचर कॉईल असं म्हणतो. आर्मेचर म्हणजे आपण त्याला ॲक्च्युली आर्मेचरचा अर्थ हातोडी होतो, पण इथे आपल्याला त्या प्लेटला तारेने गुंडाळलेलं आहे आणि त्याच्यातून करंट हा फ्लो होतो. इथे दिशा दिलेली आहे, ए कडून, बी कडून, सी कडून, डी कडून, या पद्धतीने. त्यानंतर तुम्हाला एक स्ट्रॉंग मॅग्नेट, दुसरं पार्ट आपण आता मी ओळख करून देतो आहे की सोप्या भाषेत. स्ट्रॉंग मॅग्नेट आर्मेचर कॉईल इज प्लेस्ड इन बिटवीन द टू पोल्स pieces north and south of a strong magnet. This provides a strong magnetic field. हे स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डसाठी आपल्याला समजा तिथे वापरायचं आहे. त्यानंतर स्प्लिट रिंग कम्युटेटर. इट कन्सिस्ट ऑफ द टू हाल्व्स. हे बघा, हाल्व्स म्हणजे काय, दोन अशा पोकळ जो स्पेअर असतो त्याला कापल्यानंतर त्याच्या वाट्यांसारखे जे भाग असतात त्याला आपण हाल्व्स असं म्हणू शकतो. आणि ते आपल्याला ई आणि एफ या ठिकाणी दिलेले आहे. आणि इथे बघा छोटासा गॅप दिलेला आहे, खालच्या बाजूला पण तसाच गॅप आहे. आणि इथे हा जो रॉड आहे, हा रॉड या ABCDला तो जोडलेला असल्यामुळे ते जेव्हा फिरतं त्यावेळेस त्याच्यातला करंटचा नेहमी मुवमेंट आपल्याला दिसून येते. दिस एंड्स इन द आर्मेचर कॉईल इज कनेक्टेड टू दिज रिंग्स. आर्मेचर कॉईल हे या रिंग्सला कनेक्टेड आहेत आणि इथे या दोन टोकाला ई आणि एफच्या बाजूला आपल्याला आता काय म्हणता येईल तर त्यांना तिथे ब्रशेस असं म्हणतो, द टू कार्बन ब्रशेस. तिथे छोट्या आकाराचं बघा, ह्या इथे टच झालेलं तुम्हाला दिसणार. तुम्ही आकृतीमध्ये नीट निरीक्षण करून पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने त्यांनी तिथे दिलेलं आहे. आता ब्रशेसचा अर्थ कार्बनच्या कच्च्या लोखंडाच्या स्वरूपातले ते ब्रशेस असतात. त्याला ते टच झाल्यानंतर ते करंट हे वाहून नेण्यासाठी त्याला टच करणे आणि डिस्कनेक्ट करणे ह्या दोन कामासाठी त्याचा होणार आहे वापर, म्हणून त्यांना त्या जागेवर ते ठेवलेले आहे. हे जे हाल्व्स आहेत हे या प्लेटला जोडलेले आहेत, मात्र ब्रशेस हे वेगळे आहेत, ते फक्त टच करून त्या भागाला राहू शकते. बॅटरी आपल्याला कनेक्ट करायची आहे. तर अशा पद्धतीने हे 4-5 घटक जे आहेत हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता त्याचं आपल्याला रचना इथे पुस्तकानुसार समजून घेऊया. द इलेक्ट्रिक मोटर कन्सिस्ट ऑफ द रेक्टँग्युलर रूप कॉपर वायर हॅव्हिंग द रेजिस्ट कोटिंग. त्याला रेजिस्ट कोटिंग असेल ती कॉपर वायरला त्या पद्धतीची ती वापरायची. ॲज शोन इन द फिगर, इट इज प्लेस्ड बिटवीन द नॉर्थ पोल अँड द साऊथ पोल ऑफ द मॅग्नेट सच ॲज द हॉर्स शू मॅग्नेट. हॉर्स शू मॅग्नेट म्हणजे नालाकृती चुंबकामध्ये त्याला बसवायचं आहे. आपण प्रयोगासाठी हा बघतोय, पण प्रत्यक्षात मोटर्समध्ये तुम्हाला तांब्याच्या तारा खूप मोठ्या प्रमाणात वापरलेल्या असतात. त्याला मोटर वाइंडिंग नावाचा प्रकार म्हणतात. तुम्ही जर ह्या मोटर पंप दुरुस्त करणाऱ्या लोकांकडे ते वाइंडिंगचं काम ते चालत असतं, ते अनेक तारांचे वेटोळ हे आतमध्ये ठेवत असतात. तिथे प्रत्यक्षात असे आपल्याला मॅग्नेट्स न वापरता इलेक्ट्रिकल टेम्पररी मॅग्नेट मेकर्स ते इक्विपमेंट तिथे वापरतात. इन सच वे दॅट इट इज ब्रँचेस AB अँड CD आर परपेंडिक्युलर. आता इथे AB आणि CD या दोन्ही गोष्टी याला अशा परपेंडिक्युलर असतात, म्हणजे 90च्या कोनामध्ये त्याला असणार. द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, द टू एंड्स ऑफ द लूप आर कनेक्टेड टू द टू हॉल्स. त्याचे X आणि Y या हॉल्सना नाव दिले स्प्लिट रिंग, त्याला असं म्हटलेलं आहे. द टू हॉल्स ऑफ द रिंग्स हॅव द रेझिस्टिव्ह कोटिंग ऑन देअर इनर सरफेस. यांच्यामध्ये आतमध्ये रेझिस्टिव्ह कोटिंग दिलेलं आहे, ज्याच्याने आपल्याला वेस्टेज त्याचा होणार नाही किंवा त्याचा तिथे डिस्कनेक्ट होण्यासाठी त्याला तिथे वापरलेलं आहे. आणि एक बाजू जी आहे ती वेगळ्या आणि R म्हणजे बाहेरून जी आहे ती त्याला ब्रशेस E आणि Fला ती चिटकणार आहे, त्यामुळे त्याला आतल्या बाजूला कोटिंग केलेलं आहे. अँड आर टाईटली फिटेड ऑन द एक्सेल. एक्सेल म्हणजे काय, याला आपण एक्सेल असं म्हणतो, अक्ष, ज्याच्यावर चाक चालत असतं, ज्याच्यावर तो फॅन फिरत असतो,
त्याचं मेन ॲक्सल त्या पॉईंटला त्याला म्हटलेलं आहे. द टू हॉल्स ऑफ द स्प्लिट रिंग एक्स अँड वाय या हॉल्सला तिला काय करतात, स्प्लिट रिंगच्या have their outer conducting surface in contact with two stationary carbon brushes. स्टेशनरी म्हणजे तिथे स्थानिक त्या हे केलेले असणार आणि ते मुवमेंट ही ॲक्सेलची होणार आहे. कारण या ठिकाणी आता आपण वर्किंग कसं होतं ते आपल्याला एकदा पहिल्यांदा समजलं तर लक्षात येईल. ब्रशेस ई आणि एफ, तर अशा प्रकारची रचना पहिली लिहायची. आता नंतर वर्किंग शब्द टाकून आपण पुढची माहिती आपण घेऊ शकतो. आता आपण वर्किंग कशा पद्धतीने होतं ते बघूया. वेन द सर्किट इज कम्प्लिटेड एज शोन इन द फिगर, तुमच्या आकृतीमध्ये दाखवलेल्या प्रमाणे त्याची रचना करून घेतल्यानंतर त्याचं वर्किंग तुम्ही लिहू शकता. द करंट फ्लोज इन द ब्रँचेस ए बी ऑफ द लूप फ्रॉम ए टू बी थ्रू अ कार्बन ब्रशेस ई अँड एफ. ई आणि एफ या दोन ब्रशेसच्या माध्यमाने ए बीमधून जाणारा करंट हा तुम्हाला इथे फ्लो होऊ शकतो. सिन्स द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज फ्रॉम नॉर्थ पोल टू द साऊथ पोल. नॉर्थ पोल आणि साऊथ पोल म्हणजे नॉर्थ पोलपासून फ्रॉम नॉर्थ पोल टू द साऊथ पोल या पद्धतीने अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल फोर्स एक्झर्टेड ऑन द ब्रँच ए बी. ए बी ब्रँचवर तिथे फोर्स एक्झर्ट होतो जेव्हा करंट फ्लो होऊ लागतो तेव्हा. कोणत्या दिशेने, ए पासून बी पर्यंत. द करंट इन द सी डी ब्रँच इज इन ऑपोजिट डायरेक्शन टू दॅट ऑफ द ए बी ब्रँच. देअरफॉर द फोर्स एक्झर्टेड ऑन द ब्रँच सी डी इन अपवर्ड डायरेक्शन. आकृतीमध्ये बघूया. ए बीकडून जेव्हा करंट फ्लो होऊ लागतो तेव्हा त्याच्यामध्ये या सी डीला हा अपवर्ड डायरेक्शनने या दिशेने काय करतो, प्रेशर करतं आणि ए बी ही खाली जाऊ लागते अपवर्ड डायरेक्शन. थस द लूप अँड द ॲक्सेल स्टार्ट रोटेटिंग इन अँड अँटी क्लॉकवाईज. घड्याळाच्या उलट काटेच्या सारखं त्याची मुवमेंट ही होऊ लागते. आफ्टर हाफ रोटेशन, आता अर्ध रोटेशन झाल्यानंतर ही पूर्ण सी डी प्लेट जी आहे ती आता नॉर्थकडे आली. नॉर्थकडे आल्यानंतर ए बी प्लेट जी आहे ती कुठे जाणार, साऊथकडे जाणार. आफ्टर हाफ रोटेशन द टू हल्व्स ऑफ द स्प्लिट रिंग एक्स अँड वाय, हे जे हल्व्स आहेत एक्स आणि वाय यांच्या बाबतीत काय होतं ते बघा. कम इन कॉन्टॅक्ट विथ द कार्बन ब्रशेस एफ अँड. आता ते कॉन्टॅक्टमध्ये आले एफच्या आणि म्हणजे आपल्याला एक्स आला एफच्या दिशेला आणि वाय आला ईच्या दिशेला या पद्धतीने. द करंट इन द लूप स्टार्ट फ्लोईंग इन द डायरेक्शन ऑफ डी सी बी. आता करंट काय करायला लागलं, जेव्हा ते विरुद्ध दिशेला जोडले गेल्यामुळे डी पासून सी, जी तो डी सी इकडे आलेला आहे, डी पासून सी परत तो तशा पद्धतीने डी सी बी ए या उलट फ्लोने वाढायला लागलं. इकडून या पद्धतीने आधी जात होतं, आता ते हाल्स इकडे कनेक्ट झाल्यामुळे हा हाल्स याला आला, हा हाल्स याला आला. तर या पद्धतीमुळे ते काय झालं, परत त्याचं रिव्हर्स कनेक्शन लागल्याने द फोर्स इज एक्झर्टेड ऑन द ब्रँच डी सी. आता काय करणार, डी सी ब्रँचवर फोर्स एक्झर्ट होतो नॉर्थकडून इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. अगेन त्याला काय करतात, डी सीला परत डाऊनवर्ड दिशेला ते घेऊन जातं. on the branch BA in the upward direction and the loop continues to rotate the anti-clockwise. आणि अशा रीतीने ते परत सी डीला त्याला डाऊनवर्ड करतं, ए बीला अपवर्ड करतं. अशा पद्धतीने ते रोटेट हे होऊ लागतं. The loop continues to rotate in anti-clockwise. Thus the current in the loop is reversed after each half rotation and the loop and the axle continue to rotate in the anti-clockwise direction. आणि अशा पद्धतीने ते जो करंट आहे लूपमधलं ते रिव्हर्स होत असतं आफ्टर इच हाफ रोटेशन. प्रत्येक अर्ध मूवमेंट केल्यानंतर त्याच्यामध्ये करंटमध्ये बदल होतो, प्लसकडून मायनसकडे, मायनसकडून प्लसकडे या पद्धतीने. ॲक्सेल कंटिन्यूइंग रोटेट अँटी क्लॉकवाईज. आणि अशा रीतीने ती मोटर ही जी आहे ती गोलाकार अशा पद्धतीने फिरू लागते आणि मग हे मॅग्नेट त्याच्यावर वर्क करतो असं आपल्याला लक्षात येईल. कमर्शियल मोटर्स
रन ऑन द सेम प्रिन्सिपल. आपल्याला व्यावसायिक पद्धतीच्या ज्या मोटर्स असतात त्या याच पद्धतीने फिरत असतात. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला चाकांच्या मुवमेंट्समधल्या सुद्धा काही बाबी आपल्याला समजून घेता येतील. आपण गिरणीची मुवमेंट जी असते ती त्याच पद्धतीने होत असते. तर फक्त त्यांचं प्रॅक्टिकल चेंजेस आर मेड इन देअर कन्स्ट्रक्शन. फक्त त्यांचं काय केलेलं आहे की जसं गरज लागेल तशा पद्धतीने त्यांच्यामध्ये बदल हे दिसून येतो. आता आपण याची एक आकृती मी काढून दाखवलेली त्या पद्धतीची ही समजून घेऊया. इथे बघा या पद्धतीने आपल्याला समजून घेता येईल. ब्रशेस डिस्कनेक्ट झाल्यानंतर किंवा त्याची मुवमेंट झाल्यानंतर R1 हा इकडे येतो, हा इकडे जातो. या पद्धतीने या मुवमेंट्स होत असतात. हे नॉर्थ आणि साऊथमध्ये तुम्हाला इथे ठेवण्यात आलेलं आहे ABCD. आणि मग यांना नाव दिलेले आहेत. हे जे हाल्स आहेत या पद्धतीने असणार. जेव्हा त्याच्यामध्ये करंट आपण प्लसकडून मायनसकडे, मायनसकडून प्लसकडे होत असतं तेव्हा त्यांची मुवमेंट ही अशी व्हायला सुरुवात होते. ते त्याच जागेवर असतं. आणखी तुम्हाला या आकृतीमध्ये मी दुसरा एक भाग दाखवलेला की तुमच्या व्यावसायिक पद्धतीचे जे इलेक्ट्रिक मोटर आहे त्याच्या आतल्या भागाला अशा प्रकारची रचना असते आणि हे ॲक्सेल असतं. इथे फॅन किंवा काही गिरणीचा भाग किंवा पाण्याचा पंप वगैरे तुम्हाला जोडलेला आपल्याला दिसेल. मात्र त्याचं डिस्कनेक्शन हे या पद्धतीने होतं. तिथे तांब्याच्या तारा असतात आणि आतमध्ये वाइंडिंग केलेल्या तारा असतात. ही सगळी मोटरची आतली रचना मी दाखवलेली. त्यानंतर हे जे ॲक्च्युली प्रिन्सिपल जे आपण आता शिकत होतो ते असं आपल्याला नॉर्थ आणि साऊथच्या मध्ये आपल्याला या पद्धतीने जर मांडलं, ही प्लेट ही फिरते आणि हे हॉल्स आहेत आणि याचं कनेक्शन मी इथे 3D पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं की कसं ते मुवमेंट होतं. तर याचा अभ्यास करा, याचा लिहून घ्यायचे प्रश्न, याचे हाऊ द इलेक्ट्रिक मोटर इज वर्किंग अँड विच प्रिन्सिपल्स एक्सप्लेन विथ द फिगर डायग्राम या पद्धतीने सगळ्यांनी वाचून घ्या आणि अभ्यास. धन्यवाद.